उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे। तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती। कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं अंतरवालीत आम्ही 170 मध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये। आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते। तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही, एवढी गर्दी इथं। तर 6 करोड यायचं, उद्या पाणी करायला चालू आहे। त्यानंतर 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात। काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही, असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही। माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे। सकाळी 9 वाजताच सुरुवात करणार आहे, सकाळी 9 वाजल्याला बसणार। आमरण साकळ्या चुकळ्या करीत नाही, मैदानातच मी राहणार आहे। जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकाची हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे। पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही। देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला माझं सांगणं आहे की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या। तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या, आम्हाला राजकारणात यायचं नाही। पण जर नाही केलं तर मग मात्र 288 मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत। मी नाही राजकारणात राहणार, पण गोरगरिबाला देणारा बनवणार आहे आणि यांना कायमचं त्याच्यातून घालणार आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।